नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 27. आळवणी. देवाकडे केलेली एक आळवणी आज आपण बघणार आहोत. माझे मन तुमचे चरणी, तूची माझा देवाधनी. धरणे घेऊनी दारात, बैसलेसे नाम गात. तुझ्या धंदा काही नेणे, तुमचे कृपेचे पोसणे. द्वारी बैसोनी हाका मारी, म्हणे चोख्याची महारी. काय म्हणतात सोयराबाई? माझे मन तुमचे चरणी. जेव्हा हा असंख्य जनसमुदाय, ज्याला आपण वारकरी म्हणतो, तो जेव्हा पंढरपूरला जातो, तेव्हा ते एकच ध्येय म्हणा किंवा ध्यास असतो डोळ्यासमोर, त्या पायावर डोकं टेकवणं. सोयराबाई तेच म्हणताय, माझे मन तुमचे चरणी. की माझे मन, माझं प्रेम, माझी भक्ती, माझं जे काय असेल ते सगळं तुमच्या चरणाशी वाहिलेलं आहे. तूच की माझा देवाधनी, की देवा तूच माझा धनी आहेस. आता धनी या शब्दावर मला नाही वाटत काय फार बोलूयात आपण. धरणे घेऊनी दारात, बैसलेसे नाम गात. मी धरणं घेऊन बसलीये तुझ्या दारात. एक प्रकारचं धरणं, की मला आत घे. बैसलेसे नाम गात. मी तुझ्याच नावाचा पुकारा करते. थोडक्यात इथे एक प्रकारे त्यांनी नामस्मरणच सांगितलेलं आहे. तुझ्या धंदा काही नेणे, तुमचे कृपेचे पोसणे. की आता दुसरं काम काय? आम्ही तुमचेच कृपाभिलाषी आहोत. तुमच्याच कृपेवर आमचं पालन पोषण होतंय. द्वारी बैसोनी हाका मारी, म्हणे चोख्याची महारी. की तुमच्या दाराशी बसले, मी तुम्हाला हाका मारते, म्हणे चोख्याची महारी. देवेश. आजच्या अभंगात सोयराबाई आपल्याला सांगत आहेत की आज आपण किती देवाकडे मागणं मागतो आणि त्याच्यासाठी आपल्या मनात काय भाव असतो त्याबद्दल सोयराबाई आपल्याला सांगत आहे की देवावर विश्वास कसा ठेवावा आणि तो विश्वासास आपण पात्र आहोत का आणि आपण त्या विश्वासासाठी आपण काय पणाला लावू शकतो हे आजच्या अभंगातून दिसून येते. माझे मन तुमचे चरणी, मन तुझ्या चरणाशी दिलेले आहे. तुझी माझा देवा धनी. तू माझा देव आहेस, धनी आहेस. धरणे घेऊन दारात, बैसलसे नाम गात. धरण घेऊन आणि उपोषण म्हणतो आपण त्याला आजच्या मराठीमध्ये. उपोषणाला बसल्यावर जसा कोणत्याही म्हणजे गांधीजींनी जे उपोषण सत्र चालू केलं होतं त्याच्यामुळे ब्रिटिश पळून गेले किंवा देश सोडून गेलेत असं म्हटलं जातं. तर ही परंपरा फार पूर्वीपासून आहे खरं तर. तर धरणे घेऊन दारात बैसलेसे नाम गात. तुझ्या दाराशी तुझं नाव गात आहे, तुझं नाम गात आहे. तुझा धंदा काही नेणे, तुमचे कृपेचे पोसणे. दुसरा काही धंदा नाही आम्हाला आणि तुझ्या कृपेमुळे आम्ही पोचले जात आहोत. द्वारी बैसोनी हाका मारी, म्हणे चोख्याची महारी. तुझ्या दारी बसून आम्ही हाका मारतोय तुला. असं कोणाकडे म्हणजे आपलं कोणी मित्र असेल किंवा ओळखीचं कोणी असेल, आपण थेट त्याच्या दारात जातो
दाराशीच जातो. घरात काही घुसता येत नाही. एकतर दार बंद असावं किंवा दार जरी उघडं असेल, तर आपण जात नाही आतमध्ये. शिष्टाचार नसतो, की आपण थेट आतमध्ये जावं. पण दारात उभं राहून जशी आपण हाक मारतो, की कुणीतरी ओ देईल आणि कोणीतरी काही आपण त्याची वाट पाहतो आहोत, याबद्दल तो आपल्याला काही प्रतिसाद देईल. या पद्धतीने आजच्या अभंगात सोयराबाई सांगतायत आपल्याला, की तुझ्या चरणाशी माझं मन आहे. तू माझा देव आहेस. तुझ्या दारात धरणं घातलेलं आहे आणि आम्हाला धंदा काही नाही दुसरा. तुझ्या दारात बसून आम्ही हाका मारतो तुझी. तर तुला आमची कृपा येऊ दे. तुला आमच्यावर दया येऊ दे. असं आज सोयराबाईंना सांगायचं आहे. बरोबर. म्हणजे त्या मागण्यात सुद्धा किती प्रेम आहे. किती ते शब्द म्हणजे खरंच जर असं आपण कल्पना केली, की सोयराबाई पांडुरंगाच्या दाराशी बसल्या आहे आणि अशा प्रकारे त्या आळवणी घालतायत पांडुरंगाला. तर किती धावत आला असेल तो त्यांच्यासाठी. जे निव्वळ सुंदर शब्द असे वाटतात मला हे. तुला काय वाटतं याच्यावर? शब्दांची योजना, शब्दांची निवड आणि त्या शब्दातून जो काही भाव व्यक्त करण्याची जी ताकद आहे, ती अशा पूर्ण भाव भावात जे असतील, भावनेत असतील, भक्तिमय जे असतील, त्यांनाच ते येऊ शकतं. त्यांनाच ते कळू शकतं. त्यांनाच माहिती असतं, की कोणती शब्द असायला हवीत. तू म्हणालास ना आता, की किती अ, सुंदर शब्द त्यांनी निवडले आहेत, की हं, याच्यातून असं कधी वाटणारही नाही, की अ, जसं देवाला म्हणजे वृंदावनात किंवा कुठेही म्हणजे जिथे हं. कृष्णाचं आहे, ते फुलांनी सजवतात त्याला. म्हणजे त्याचा जिथे-जिथे वास असेल, जिथे-जिथे त्याला न्यायचं असेल, तर गुलाबांच्या पाकळ्यांनी, फुलांच्या पाकळ्यांनी पूर्ण रस्ता सजवतात. बरोबर. तर त्याच्यामागे काय असतो मानस, की त्याचा पाय पडतोय की त्या ठिकाणावरून. त्याचा पाय कधीही मलमल त्याचा कुठे त्याचा काटा नको टोचायला. जमीन कडक असते. जमिनीचा जो काही मऊ नसलेला भाग असतो, तो नको त्याच्या चरणाला जायला. त्या पद्धतीने संत शब्द निवडतात आपल्या अभंगामध्ये, की त्या भावातून तेव्हा विठ्ठल येतो त्यांच्याकडे, की ते शब्द ऐकून आणि मग तसंच आहे हे इथे. आज सौराबाई सांगतात, की माझे मन तुमचे चरणी. आदर दिलाय देवाला. नाहीतर एकेरी उल्लेख असतो त्याला. तुमचे चरणी माझे मन आहे. हं. तुची माझा आणि लगेच एकेरीत आली सुद्धा ती. तुची माझा देवाधन. का? कारण की माझं मन मोठं अहंकारी असतं. अहंकार दगडाखाली ठेवलाय. तुम्हाला मान दिलाय मी. तुमचा मान आहे. मनासाठी माझं मन मी उतरवून ठेवलंय. आणि तुची माझा देवाधनी इथे आपुलकी आहे. की तू आहेस म्हणून मी आहे. म्हणून ती आपुलकी इथे आहे. धरणे घेऊनी दारात बैसलेसे नाम गात. तर सगळे शब्द खूप सुंदर आहेत आजच्या अभंगात आणि सोयराबाईंचं काय म्हणणंच नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणायला गेलं तेवढं कमीच आहे. बरोबर का? बरोबर. तर ह्या भाव या गोष्टीवरनं मला आपण काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती ती कर्माबाईच्या खिचडीची गोष्ट आठवली.
सांगू का ती इथे? हो. तर मध्यंतरी आम्हाला एक गोष्ट सापडली, कर्माबाईची खिचडी. तर ही ही कहाणी आहे जगन्नाथपुरीची. म्हणजे पुन्हा कृष्णाशीच संबंध आहे. तर ही कर्माबाई म्हणे रोज सकाळचा सुरुवातीचा जो नैवेद्य असतो, तर त्या नैवेद्याला भगवान जगन्नाथाला खिचडीचा नैवेद्य दाखवायची. आणि एक दिवशी का असं बरेच दिवस हा तिचा किंवा बरेच वर्ष हा उपक्रम चालू होता. एक दिवशी म्हणे त्यांच्या घरी एक साधू आला आणि त्या साधूने बघितलं की कर्माबाई सकाळी अंघोळ वगैरे न करता शुचिर्भूत न होताच खिचडी बनवून देवाला नैवेद्य दाखवते आहे. तर तो तिला म्हणाला की "अगं असं कसं? तर एवढा मोठा देव आहे, तर तू अंघोळ कर, छान तयार हो, मग खिचडी बनव आणि मग त्याचा नैवेद्य दाखव." तर ती आता एवढा मोठा साधू सांगतोय म्हटल्यावर ती म्हणाली, "ठीक आहे." म्हणून दुसऱ्या दिवशी तिने ते सगळं तसं केलं. पण त्या नादात खिचडीचा नैवेद्य दाखवायला खूप उशीर झाला आणि अ, कृष्ण तिकडे भुकेला होता. मग तो स्वतःहून तिच्या घरी आला खिचडी खायला. आणि आता ह्या सगळ्याच्यात आधीच वेळ गेलेला होता. त्यात तो पुन्हा मंदिरातून तिच्या घरी आला खिचडी खायला आणि तोपर्यंत दुपारच्या नैवेद्याची वेळ झालेली होती. तर मग आता नैवेद्याची वेळ झाली म्हणून देव तसेच पानावरनं परत मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी बघितलं, की देव म्हणजे ठाकूरजी, तिकडे ठाकूर म्हणण्याची पद्धत आहे. तर ठाकूरजी स्वतः येतायत, पण त्यांचं तोंड उष्टंय आणि तोंडाला खिचडी लागलेली आहे. मग त्या साधूला ते सगळं उमगतं आणि त्या कर्माबाईचं मोठेपण त्याला समजतं, की शुचिर्भूतता वगैरे ठीक आहे, पण मुळात तिचा जो भाव आहे, की त्या भावामुळे देव म्हणजे काय म्हणू पारोशा अंगाने का होईना, केलेली खिचडी खायला तिच्या घरी जातोय किंवा ती आनंदाने खातोय. तर हा भाव असला पाहिजे आणि हाच भाव आपल्याला सोयराबाईंच्या प्रत्येक अभंगात वेगवेगळ्या पद्धतीने दिसतच आलेला आहे. हो. याच्या मागे थोडे अजून त्याच्यातलं सांगतो, की हं, कर्माबाईला जेव्हा असं वाटतं, की अ, जेव्हा शयन आरती वेगळे होते आणि मग पहाटेपर्यंत देव निद्रिस्त असतो आणि तेव्हा कर्मबाईला मनात असा विचार येतो, की जरी तो निद्रिस्त असला, तरी त्याला कधी ना कधी खरं तर खूप मोठा काळ असतो तो, म्हणजे रात्रीचा. तर रात्रीमध्ये कधी त्याला भूक लागली बरोबर. तर काय? कृष्णाला, आपल्या कृष्णाला, परम आपल्या परमप्रियाला जर भूक लागली तर काय? तर आपण अशी काहीतरी पटकन होणारी गरम-गरम आणि भूक मिटवणारी अशी काहीतरी गोष्ट किंवा असं काहीतरी अन्न बनवून द्यायला हवं कृष्णासाठी. म्हणून असा तिचा विचार आला डोक्यामध्ये. असा असा भाव तिला मनामध्ये जागृत झाला आणि त्या भावातनं तिने खिचडी बनवायला घेतली आणि खिचडी बनवली. आणि तो भाव पाहून देव आला सुद्धा. कृष्ण तिथे आला सुद्धा. त्याने ती खिचडी खाल्ली सुद्धा. आणि त्याच्यामुळे तिला वाटायला लागलं, की याला भूक लागतेच आहे, म्हणून ती रोज बनवायला लागली आणि म्हणून देव पण रोज जायला लागला. मग काय होतं, की एके दिवशी कोणतातरी पुरीचा का कुठलातरी ब्राह्मण तिकडनं जात होता आणि आणि ही इकडनं सगळी खिचडी वगैरे आवरत होती. सगळं स्वयंपाकघर आवरत होती. आणि ती तशीच होती. म्हणजे अशी काय म्हणतात त्याला, अशी सुचिरीभूत शब्द वापरला असता, तशीच होती आणि ती स्वयंपाकघर हं, आवरत हं. होती. खरं तर साधारण भारतीय स्त्रिया काय करतात, की आपलं स्वतःची स्वच्छता करतात अंगाची. मग आपल्या स्वयंपाकघरात किंवा जिथे अन्न बनवतो त्या ठिकाणी जातात. जेव्हा त्या ब्राह्मणाने खरं तर तेव्हा बाहेरच असायची अशी व्यवस्था. बाहेर किंवा अशी जरा बाजूला, की जिथून दिसतात बाहेरच्या लोकांना. कारण की तो धूर वगैरे असायचा त्यावेळेस. तर तो ब्राह्मण बोलायला लागला, की
तू अंघोळ न केलेली, काय न केलेली, कशाचं काय करतेस तू? आवरते काय हे? कोणतं अन्न केलं होतं जे तुला भूक लागली होती एवढी तर? ती म्हणे, मी माझ्यासाठी नाही, माझा देव आला होता, माझा कृष्ण आला होता, त्याला मी आता खिचडी खाऊ घातली होती, तो तृप्त होऊन गेला माझ्या इथून. त्याला ब्राह्मणाला खोटच वाटलं, त्या पंडिताला खोटच वाटलं, ही काय बोलते असं. मग त्याने खूप आपल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आणि खूप असं. आणि ती त्यावेळेस ती काय अडाणी बाई होती. तिला वाटलं, बापरे, आपण केवढा मोठा अपराध केलेला आहे. आपण सगळं असं नाही करायला पाहिजे. आपण उद्यापासून स्वच्छता करू, स्वयंपाकघर सावरून घेऊ आणि मग आपण देवाला खिचडी नैवेद्य करून देऊया, जसं ब्राह्मणाने सांगितलेलं आहे. मग ती दुसऱ्या दिवशी ती आवरायला लागते, सावरायला लागते, अंघोळ करते, स्वच्छ अंगण सावरते आणि मग ती खिचडी तापवायला घेते. आणि देव इथे अजून वाटच पाहतो, की कर्माबाईने मला अजून का बोलवलं नाही, का बोलवलं नाही, का बोलवलं नाही? आणि जेव्हा ती बोलवते, नैवेद्य झाला तेव्हा, म्हणजे खिचडी झाली आणि आज ती नैवेद्य देत होती. तर नैवेद्य म्हणून त्याला बोलवलं, तेव्हा तो गेला पटकन. पण तोवर तर पहाट पण झाली होती आणि इकडे पुरीला पुरीला खरं तर देव असतो असं म्हणतात, की पुरीला सगळं आरती वगैरे करायला लागतात असं म्हणतात. म्हणजे देवाला जावं लागतं पुरीच्या मंदिरामध्ये. तर इकडे तो खिचडी खात होता आणि तिकडे धावा सुरू झाला होता पुरीच्या मंदिरात, की "उठो रे, उठा, उठा. जगन्नाथ देवा उठा." असा काहीतरी धावा सुरू झाला होता आणि इकडे कृष्ण आपला खिचडी खातोय कर्मबाईची मोठ्या मिटक्या मारत. त्याला काही पडलं नव्हतं आणि मग ती संपली एकदाची खिचडी आणि तसाच तो धावत गेला. ती कर्मबाई म्हणते, "अरे, अरे, तोंड तर पुस आणि मी तुला पाणी देते म्हणून." काही नाही. तो तसाच पळायला गेला. कारण की इकडचे भक्त, त्याला सगळ्या भक्तांचे अ, काज पुरवायचे असतात. तर इकडचा भक्त होता, तर तो तिथे जाऊन उभा राहिला. आणि हे पाहतात तर आपले आपले देव उष्ट्या तोंडाचे. याला आपण कसं. मग तो बोलायला लागला पुजाऱ्यांशी, की अशी-अशी माझी कर्माबाई भक्त आहे. तिने मला आत्ता खिचडी खाऊ घातली आणि म्हणून माझं तोंड उष्ट दिसतंय. तिला सांगा, की ती नेहमी ज्या वेळेला बोलवते तेव्हाच मी येईल. नाहीतर तुम्हाला रोज माझं उष्ट तोंड बघावं लागेल. असं म्हणून ते पुजारी मग कर्माबाईला शोधतात. तिला म्हणतात, की "तू तुझी वेळ आहे, ती त्याच वेळेला कर. जसं असेल तसंच कर. देवाला तसंच आवडतं तुझ्याकडनं." मग ती त्या पद्धतीने तेव्हा ती, म्हणून ती मध्यरात्रीची किंवा मध्यरात्रीनंतरची जी खिचडी असते देवाला, ती कर्माबाईची असते. आणि मग तो नंतर पहाटे पुरीला जात असतो. अशी ती थोडी, म्हणजे तू जर सांगितली तशी आहेच, पण ही अजून थोडी भाव हां, असलेली हे होती. विस्तृत. तर अशी ही कर्माबाईची खिचडी, तिच्यातला भाव आणि अर्थातच आपण ज्यांच्याविषयी बोलतो आहोत, तो सोयराबाई यांचा भाव. अ, तर भावाचा अभाव करू नका. आपण शोधूयात आपल्या मनातले पण भाव आणि ते देवाप्रती समर्पित करूयात. आणि मला वाटतं आज थांबूयात इथे. देवेश, अजून काही सांगायचं आहे का? तू सांग काय सांगायचंय? नाही, मी तेच तेवढीच कर्माबाईची खिचडी हेच त्यात होतं. तर आज इथे आपण थांबूयात. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.